Students, welcome back to our channel Information Technology. I am Jagtap SV from Krishna Mahavidyalay. Today we study about advanced JavaScript with PPT. So let's start with intro. जावास्क्रिप्ट ही लँग्वेज फर्स्ट डेव्हलप केली तो सायंटिस्ट म्हणजे ब्रिडन इच फ्रॉम नेटस्केप कम्युनिकेशन्स इन अर्ली 1996. Java and JavaScript are two completely different languages. या शास्त्रज्ञानं ब्रिडन इच नावाच्या शास्त्रज्ञानं ही लँग्वेज पहिल्यांदा शोधली. जावा डेव्हलप्ड बाय सन मायक्रोसिस्टीम. जावा ही लँग्वेज डेव्हलप्ड बाय सन मायक्रोसिस्टीम या कंपनीनं ही लँग्वेज डेव्हलप केली. Welcome in this video, chapter 3, advanced JavaScript. In this chapter, let us learn first features of JavaScript, difference between client-side scripting and server-side scripting. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला भरपूर काय काय शिकायला मिळणार आहे. फर्स्ट स्टडी फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट म्हणजे काय, तर यामध्ये जावास्क्रिप्ट लँग्वेजमध्ये आपण काय काय शिकू शकतो, कोणकोणत्या प्रकारचे प्रोग्राम तयार करू शकतो आणि ही जावास्क्रिप्ट आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडते हे सगळं दिलेलं आहे या पॉईंटमध्ये. दुसरं डिफरन्स बिटवीन क्लायंट साईड स्क्रिप्टिंग अँड सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग. तर जावास्क्रिप्टमध्ये दोन स्क्रिप्टिंग लँग्वेजेस असतात, क्लायंट साईड अँड सर्व्हर साईड. मग क्लायंट साईड आणि सर्व्हर साईड यामध्ये काय काय आहे ते आपण शिकणार आहोत या चॅप्टरमधून. देन नेक्स्ट पॉईंट लूपिंग स्ट्रक्चर्स. लूपिंग स्ट्रक्चरमध्ये यामध्ये तुम्हाला व्हॅलिडेशन्स शिकायला मिळणार आहेत. म्हणजे रेकॉर्ड ॲड कसे करायचे, त्यात माहिती कशी भरायची, डेटा इन्सर्ट कसा करायचा, डिलीट कसं रेकॉर्ड करायचं, अपडेट कसं करायचं, हे आपण फक्त लूप. मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लूप तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. ते म्हणजे फॉर लूप, डू व्हाईल लूप, स्विच केस स्टेटमेंट, असे वेगवेगळ्या प्रकारचे लूप्स आपण शिकणार आहोत यामध्ये. त्याचं स्ट्रक्चर पण विथ स्ट्रक्चर. देन नेक्स्ट DOM म्हणजे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, ऑब्जेक्ट्स अँड विंडो ऑब्जेक्ट इन जावास्क्रिप्ट. तर दोन प्रकारचे ऑब्जेक्ट आपण शिकणार आहोत. DOM म्हणजे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल्स. यामध्ये ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा तो या DOM ऑब्जेक्टमधून शिकणार आहोत. अँड विंडो ऑब्जेक्ट इन जावास्क्रिप्ट आणि विंडोजचे ऑब्जेक्ट कसे क्रिएट करायचे ते पण यामधून आपण शिकणार आहोत. तर यामध्ये व्हॅलिडेशनचे प्रोग्राम येतात, म्हणजे माऊसचे सगळे माऊस इव्हेंट, त्याला म्हणायचं इव्हेंट हँडलिंग प्रोग्राम. देन नेक्स्ट पॉईंट इनबिल्ट ऑब्जेक्ट सच ॲज स्ट्रिंग, डेट अँड नंबर विथ इट्स प्रॉपर इनबिल्ट ऑब्जेक्ट्स सच ॲज. यामध्ये स्ट्रिंग कशी द्यायची, डेट, नंबर कशी इन्सर्ट करायची आणि ह्याच्याशी लागणाऱ्या प्रॉपर्टी अँड मेथड्स. आता स्ट्रिंग म्हणजे एखादं वाक्य, म्हणजे हॅलो आय एम स्टुडंट ऑफ कृष्णा महाविद्यालय. आता ही लाईन आपल्याला टाईप करायची आहे, डिस्प्ले करून दाखवायची आपल्या वेब पेजमध्ये आकर्षक पद्धतीनं. मग ह्या लाईनला काय म्हणायचं, तर स्ट्रिंग म्हणायचं. मग ही लाईन तुम्हाला वेब पेजवर डिस्प्ले करून दाखवायची आहे. मग त्यासाठी आपल्याला लूपिंग स्ट्रक्चर वेगवेगळ्या प्रकारचे घेऊन तुम्हाला द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता. डेट अँड नंबर, डेट कशी इन्सर्ट करायची, नंबर कसे इन्सर्ट करायचे आणि ह्याच्याशी रिलेटेड प्रॉपर्टीज अँड मेथड आहेत त्याच्या. म्हणजे काय, तर आता HTML लँग्वेजमध्ये तुम्ही शिकला आहात वेगवेगळे टॅग्स, त्याला लागणाऱ्या ॲट्रिब्यूट्स आणि त्यांच्या प्रॉपर्टीज. तर यामध्ये एक्स्ट्रा काय शिकणार आहोत, तर प्रॉपर्टीज अँड मेथड्स. देन नेक्स्ट पॉईंट सिम्पल जावास्क्रिप्ट प्रोग्राम्स टू डू व्हॅलिडेशन्स अँड युजर इंटरॅक्शन्स. आता यामध्ये सिम्पल प्रोग्राम करायचे जावास्क्रिप्टमध्ये. म्हणजे जावास्क्रिप्टमध्ये जे तुम्ही प्रोग्राम कराल त्यालाच काय म्हणायचं, तर स्क्रिप्ट म्हणायचं. आता व्हॅलिडेशनमध्ये यामध्ये काय येतात, तर व्हॅलिडेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम, म्हणजे माऊस, आता सपोज माऊसचे घेतले
तर माऊसचे 4 प्रकारचे प्रोग्राम येतात. माऊस ओव्हर, माऊस स्क्रोल आउट, माऊस अप, माऊस डाऊन, असे वेगवेगळे माऊसचे इव्हेंट असतात. म्हणजे फक्त माऊसनं क्लिक केलं की तुमचं पुढचं पेज ओपन झालं पाहिजे, किंवा माऊसनं क्लिक केलं तर तुमचे पुढचे व्हॅलिडेशन म्हणजे नंबर एंटर करायचा असेल, नाव एंटर करायचं असेल, तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी एक बटन घ्यायचं माऊस क्लिकचं. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे माऊस ओव्हर, माऊस क्लिक, माऊस अप डाऊन, असे माऊस स्क्रोल, असे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट आहेत. ते इव्हेंट वापरून आपण प्रोग्राम करायचे. अँड युजर इंटरॅक्शन म्हणजे काय तर क्लायंट आणि कॉम्प्युटर यांच्यामध्ये जे मधला दुवा आहे तो म्हणजे ब्राउझर असतो. म्हणजे क्लायंट काय सूचना देणार ती कॉम्प्युटरला कळणार. म्हणजे इनपुट अँड आउटपुट हे 2 असतात. यालाच काय म्हणायचं, युजर इंटरॅक्शन. देन नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर, इंट्रोडक्शन. आता नेमकं काय काय आहे या जावास्क्रिप्ट लँग्वेजमध्ये. जावास्क्रिप्ट म्हणजे काय ते आपण यामधून शिकणार आहोत. त्याचं हे इंट्रोडक्शन आहे. फर्स्ट, देअर इज ए व्हरायटी ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेज युज्ड डेव्हलप डायनॅमिक वेबसाईट्स. म्हणजे काय तर या जावास्क्रिप्ट लँग्वेजचा वापर करून तुम्ही तुमची वेबसाईट अतिशय डायनॅमिकली म्हणजे विथ व्हॅलिडेशन्स वापरून, म्हणजे तुम्हाला रेकॉर्ड इन्सर्ट करायचं आहे, डाटाबेस क्रिएट करायचं आहे, त्यात तुम्हाला रेकॉर्ड इन्सर्ट करायचे असतील, म्हणजे एखाद्या कॉलेजचे ॲडमिशन झाले असतील तर त्या ॲडमिशनमध्ये किती विद्यार्थी आले, कोणकोणत्या विषयाला किती ॲडमिशन झाले वगैरे हे तुम्हाला डिस्प्ले करून दाखवायचं असतील. मेरिट लिस्ट येते, त्याच्यात वेटिंग लिस्ट येते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या एक्झाम येतात, त्या एक्झामचा रिझल्ट हे आपल्याला दाखवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जावास्क्रिप्ट लँग्वेज अतिशय उपयुक्त ठरते. देन नेक्स्ट पॉईंट, जावास्क्रिप्ट इज अन इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे काय तर जावास्क्रिप्टचे प्रोग्राम तुम्ही नोटपॅडमध्ये करू शकता. .html एक्सटेन्शन सेव्ह करायचं किंवा .jsनं सेव्ह करायचे एक्सटेन्शन आणि तुमच्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचे. ओपन विथ ब्राउझर म्हणजे ब्राउझरवरच रन करायचे हे प्रोग्राम. आणि रन करताना जो मधला वेळ आहे प्रोग्राम तुम्ही सूचना दिल्यानंतर रन होतो. प्रोग्राम डबल क्लिक केल्यानंतर ब्राउझरवर ओपन होतो. म्हणजे काय तर चेक केला जातो प्रोग्राम 1 बाय 1 किती लाईन्स आहेत त्या सगळ्या तुमच्या चेक करून तुम्हाला आउटपुट दाखवलं जातं. यालाच काय म्हटलं जातं, इंटरप्रिटेशन. देन नेक्स्ट पॉईंट, an interpreted language is a type of programming language that executes its instructions directly and freely without compiling machine language instructions in previous programming. आता याच्यामध्ये पहा, सी लँग्वेजमध्ये काय असतं तर एक स्पेसिफिक ठराविक शॉर्टकट की असते. प्रोग्राम तुम्ही केला की ती शॉर्टकट की दाखवली की दाबली की तुम्हाला आउटपुट तुमचं जे त्यांचं सर्च इंजिन आहे ते काय करतं, इंटरप्रिट पहिल्यांदा म्हणजे चेक करतं, सगळं कंपायलिंग करतं. म्हणजे कोणत्या लाईन कुठं फंक्शन वापरले तुम्ही, त्या फंक्शनसाठी तुम्ही कोणत्या ठिकाणी. देन नेक्स्ट पॉईंट, प्रोग्राम इज ए सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स युज्ड टू प्रोड्यूस व्हेरियस काइंड्स ऑफ आउटपुट्स. प्रोग्राम म्हणजे काय तर एक सेट असतो इन्स्ट्रक्शनचा. जसं की इनपुट युनिट काय असतं तर आपण कॉम्प्युटरला सूचना देतो. सूचना दिल्यानंतर कॉम्प्युटर आपल्याला आउटपुट दाखवतो. म्हणजे स्क्रीनवर जर सपोज तुम्ही ए प्रेस केलं तर ए दाखवतो, बी प्रेस केलं तर बी दाखवतो, क्लिक केलं क्लिक दाखवतो, पेंट ओपन केलं, स्टार्ट बटनावर क्लिक केलं म्हणजे काय आपण सूचना दिल्या, त्याचं आउटपुट तो कॉम्प्युटर आपल्याला मॉनिटरवर दाखवतो. तसंच प्रोग्रामचा हा सेट आहे म्हणजे ठराविक ठरलेला आहे. जसं की तुम्ही HTML मधले प्रोग्राम शिकलेला आहात, मग त्याचा एक सिक्वेन्स आहे. पहिल्यांदा डॉक टाईप HTML सुरुवातीला, देन HTML, देन हेड, टायटल, बॉडी, देन क्लोज परत करायचे. जेवढे वर ओपन केले तेवढेच टॅग खाली क्लोज करायचा. असा एक ठराविक स्पेसिफिक टास्क ठरलेला असतो. त्यालाच काय म्हणायचं, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. हे सगळं वापरून तुम्ही वेगवेगळे आउटपुट करू शकता, इंटरप्रिट करू शकता. जावास्क्रिप्ट वॉज इनिशियली क्रिएटेड टू मेक वेब पेजेस अलाइव्ह.
तर जावास्क्रिप्ट ही लँग्वेज महत्त्वाची आहे. तुम्हाला वेब पेज अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी अतिशय उपयोगी ठरते. आता HTML जे तुम्ही प्रोग्राम केले आणि जावास्क्रिप्टमध्ये जे प्रोग्राम करणार आहात यामध्ये डिफरन्स काय, तर HTML लँग्वेज ही स्टॅटिक आहे आणि जावास्क्रिप्ट ही लँग्वेज मीन्स डायनॅमिक वेब पेज. म्हणजे काय, तर HTML आहे असं तुम्हाला आउटपुट दाखवतं, पण डायनॅमिक वेब पेजमध्ये काय येतं, तर व्हॅलिडेशन दाखवले जातात. म्हणजे तुम्ही रेकॉर्ड इन्सर्ट करू शकता, अपडेट करू शकता, त्यातमध्ये क्लिक करू शकता, सबमिट करू शकता. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅलिडेशन्स असतात, म्हणून त्याला म्हटलं जातं डायनॅमिक, म्हणजे चेंजेस करू शकता, म्हणून ही जावास्क्रिप्ट लँग्वेज डायनॅमिक वेब पेज क्रिएट करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. देन नेक्स्ट पॉईंट इन दिस, द प्रोग्राम इन दिस लँग्वेज आर कॉल्ड स्क्रिप्ट्स. म्हणजे काय, तर या लँग्वेजमध्ये जे तुम्ही प्रोग्राम करणार आहात त्यालाच काय म्हटलं जातं, स्क्रिप्ट. यासाठी तुम्हाला एक स्क्रिप्टचा टॅग बॉडी टॅगमध्ये अँड हेड सेक्शनमध्ये अँड बॉडी सेक्शनमध्ये फक्त यूज करायचा आहे. तो कसा आहे तो आपण प्रत्यक्ष प्रोग्राममध्ये शिकणारच आहोत. देन नेक्स्ट पॉईंट इन धिस चॅप्टर, फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्टमध्ये काय काय फीचर्स आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट, JavaScript is lightweight scripting language because it does not support all features of object-oriented programming language. म्हणजे काय, तर जावास्क्रिप्ट अतिशय लाईटवेट स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोग्रामची मर्यादा काही ठरलेली नसते. कोड कितीही टाईप करू शकता किंवा इन्सर्ट करू शकता, पण सगळेच फीचर्स काय या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगला सपोर्ट करत नाहीत. म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो. जसं सुरुवातीला आपण पाहिलं होतं इंट्रोडक्शनमध्ये की जावास्क्रिप्ट ही लँग्वेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. ती विंडोजला पण सपोर्ट करते, असे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करते. यामध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम किंवा व्हॅलिडेशन्स करू शकता. देन नेक्स्ट पॉईंट, नो नीड ऑफ स्पेशल सॉफ्टवेअर टू रन जावास्क्रिप्ट प्रोग्राम्स. आता जावास्क्रिप्टमध्ये प्रोग्राम करायचे असले तर तुम्हाला वेगळे सॉफ्टवेअर घ्यावे लागत नाही. याच्यासाठी तुम्हाला फक्त एक ब्राउझर आणि नोटपॅड एवढ्याचीच आवश्यकता असते आणि इंटरनेट कनेक्शन असलं तर नसलं तरी चालतं. आता पहा, तर इतर लँग्वेजेस आहेत C++, वेब डिझायनिंग, ASP.NET, C#, अशा ह्या वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत. ह्या लँग्वेज सेपरेट तुम्हाला काय करावं लागतात, इन्स्टॉल करावे लागतात आणि यांचा कंपायलर पण सेपरेट असतो. तसं जावास्क्रिप्टला ह्याची काही गरज लागत नाही. ते नेक्स्ट, जावास्क्रिप्ट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज अँड इट सपोर्ट्स इव्हेंट बेस्ड प्रोग्रॅमिंग फॅसिलिटी. आता वरच्या वाक्यामध्ये लिहिलं आहे नॉट सपोर्ट ऑल फीचर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज, आणि खाली काय लिहिलं आहे तर जावास्क्रिप्ट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज अँड इट सपोर्ट्स इव्हेंट बेस्ड प्रोग्रॅमिंग फॅसिलिटी. म्हणजे काय, तर फक्त जे इव्हेंट बेस्ड प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे त्याला फुल सपोर्ट करतं. इव्हेंट बेस्ड म्हणजे कोणते, जे माऊसचे प्रोग्राम आहेत, माऊस ओव्हर, माऊस क्लिक, माऊस अप डाऊन, स्क्रॉल बार, लॉक अनलॉक, हे जे माऊसचे इव्हेंट आहेत हे इव्हेंट बेस्ड प्रोग्राम आपण करू शकतो याच्यामध्ये. देन नेक्स्ट, इट इज केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. केस सेन्सिटिव्ह लँग्वेज म्हणजे काय, तर यामध्ये तुम्हाला अशी काही मर्यादा दिलेली नाही की प्रोग्रॅममध्ये जी तुम्ही अक्षरं टेक्स्ट घ्याल ते कॅपिटलमध्येच लिहावं, स्मॉल लेटरमध्येच लिहावं, असं काही तुम्हाला बंधनं नाहीत. त्यालाच काय म्हणायचं, केस सेन्सिटिव्ह. तुम्ही दोन्हीही कॅपिटलमध्ये आणि स्मॉल लेटरमध्ये दोन्हीही ह्याच्यामध्ये टेक्स्ट घेऊ शकता. देन नेक्स्ट फीचर ऑफ धिस चॅप्टर,
JavaScript helps the browser to perform input validation without wasting the user's time by the web server access. JavaScript अतिशय हेल्प करतं ब्राउझरवर तुम्हाला क्विक ॲक्शनमध्ये आउटपुट दाखवतं विदाउट टाईम वेस्ट, एकदम फास्टमध्ये वेब सर्वर ॲक्सेस म्हणजे तिथं सर्वर ॲक्सेस तुम्ही करू शकता. देन नेक्स्ट पॉईंट, इट कॅन हँडल डेट अँड टाईम व्हेरी इफेक्टिवली. आता डेट अँड टाईम अतिशय इफेक्टिव्ह म्हणजे काटेकोरपणे हँडल करतं. देन नेक्स्ट पॉईंट, मोस्ट ऑफ द जावास्क्रिप्ट कंट्रोल स्टेटमेंट सिंटॅक्स इज सेम एज सिंटॅक्स ऑफ कंट्रोल स्टेटमेंट्स इन अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस. आता या लँग्वेजमध्ये जे काही कंट्रोल स्टेटमेंट्स वापरलेले म्हणजे कोणते तर व्हॅलिडेशन प्रोग्रॅमिंगसाठी तुम्हाला हे कंट्रोल स्टेटमेंट वापरावे लागतात. त्यासाठी हे कंट्रोलचे सिंटॅक्स असतात ते काही प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत सी, CPP यामध्ये थोडेसे सेम आहेत. देन नेक्स्ट, an important part of JavaScript is the ability to create new functions within scripts. आता या स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये जर तुम्ही हेड सेक्शनमध्ये स्क्रिप्ट क्रिएट केली तर त्याचा रेफरन्स तुम्ही बॉडी सेक्शनमध्ये देऊ शकता. म्हणजे फंक्शन तुम्ही हेड सेक्शन पण मध्ये कॉल बाय व्हॅल्यू आणि बॉडी सेक्शनमध्ये कॉल बाय रेफरन्स करू शकता. वेगवेगळे फंक्शन्स तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये. डिक्लेअर अ फंक्शन इन जावास्क्रिप्ट यूजिंग फंक्शन कीवर्ड. फंक्शन सुरुवातीला तुम्हाला डिक्लेअर करण्यासाठी फंक्शन हा कीवर्ड यूज करावा लागतो. फंक्शन हा कीवर्ड म्हणजे फंक्शन हा शब्द त्याला काय म्हणायचं कीवर्ड, आणि त्याच्यासोबत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही फंक्शनला नाव देऊ शकता. त्यासाठी तुम्ही हे जावास्क्रिप्टमध्ये वापरू शकता. देन नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस फीचर्स ऑफ JavaScript, software that can run on any hardware platform, PC, Mac, Sun, Spark, etc. or software platform Windows, Linux, Mac, OS, etc. is called as platform independent software. म्हणजे काय तर जावास्क्रिप्ट लँग्वेज तुम्ही कोणत्या कॉम्प्युटरवर केलेली आहे त्यासाठी लागणारं प्लॅटफॉर्म PC, Mac, Sun, Sparks हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे. हे असले तरी चालतात तुम्हाला प्रोग्राम रन करण्यासाठी. अँड सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म म्हणजे काय तर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमला जावास्क्रिप्ट सपोर्ट करते तर विंडोज, लिनक्स, मॅक ऑपरेटिंग सिस्टीम. ह्या 3 प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तुम्हाला जावास्क्रिप्ट तुम्ही करू शकता. So called it is called as platform independent software. JavaScript is platform independent scripting language. म्हणजे काय तर यामध्ये विंडोज, लिनक्स वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम आहे. या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तुम्ही स्क्रिप्ट तयार करू शकता, स्क्रिप्टिंग लँग्वेज यूज करू शकता. देन नेक्स्ट, एनी जावास्क्रिप्ट एनेबल्ड ब्राउझर कॅन अंडरस्टँड अँड इंटरप्रिटेड जावास्क्रिप्ट कोड. तर कोणताही ब्राउझर तुम्ही वापरला असेल त्या ब्राउझरवर तो ब्राउझर जावास्क्रिप्टचे प्रोग्राम आहे तो अंडरस्टँड करतो आणि इंटरप्रिट करून तुम्हाला आउटपुटसुद्धा दाखवतो. देन नेक्स्ट, ड्यू टू डिफरंट फीचर्स जावास्क्रिप्ट इज नोन ॲज युनिव्हर्सल क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे काय तर जावास्क्रिप्ट ही युनिव्हर्सल क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. म्हणजे काय तर क्लायंट साईड म्हणजे युजरनं जर प्रोग्राम केले, युजरलाच क्लायंट म्हटलं जातं, तर ते ब्राउझरवरच रन करून दाखवले जातात. जर तुम्ही सर्व्हर साईड वापरलं तर त्यासाठी सर्व्हरचे प्रोग्राम फक्त वेब सर्व्हरलाच इंटरप्रेट करून दाखवलं जातं. तसं नाही तर क्लायंट साईडचेच प्रोग्राम तुम्हाला ब्राउझरवर रन करून दाखवले जातात. देन नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस टाईप्स ऑफ स्क्रिप्टिंग. 2 प्रकारच्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहेत. देअर आर 2 टाईप्स ऑफ स्क्रिप्टिंग. फर्स्ट सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग अँड सेकंड क्लायंट साईड स्क्रिप्टिंग. फर्स्ट स्टडी सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग. सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग मीन्स in this type the script resides on web server. To execute the script it must be activated by client
देन इट इज एक्झिक्युटेड ऑन वेब सर्व्हर. आता सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये काय, तर क्लायंटच हा स्क्रिप्ट तयार करतो आणि फक्त सर्व्हरचा बेस घेऊन म्हणजे इंटरनेटचा बेस घेऊन वेब सर्व्हरवर तुम्हाला काय केलं जातं, प्रोग्रॅमचं आउटपुट दाखवलं जातं. त्यालाच काय म्हणायचं, म्हणून ते एक्झिक्यूट कोण करतं इथं, तर सर्व्हर करतं. त्यालाच काय म्हटलं जातं, सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग. देन सेकंड क्लायंट साईड स्क्रिप्टिंग. क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये काय येतं, इन दिस टाईप द स्क्रिप्ट रिसाइड्स ऑन क्लायंट कॉम्प्युटर ब्राउझर. क्लायंट कॉम्प्युटर म्हणजेच ब्राउझर. मग आता इथं ब्राउझर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, नेटस्केप, नेव्हिगेटर, इंटरनेट एक्सप्लोरर, त्याच्यानंतर मोझिला फायरफॉक्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे सफारी. हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्राउझर आहेत, ते तुम्ही यूज करू शकता तुमचं आउटपुट दाखवण्यासाठी. अँड दॅट कॅन रन ऑन द क्लायंट कॉम्प्युटरवरच क्लायंट प्रोग्राम स्क्रिप्ट तयार करू शकतो आणि तिथंच ब्राउझरवर रन करू शकतो आउटपुट तुम्हाला बघण्यासाठी. त्यालाच काय म्हटलं जातं, क्लायंट साईड स्क्रिप्टिंग. बेसिकली दीज टाईप्स ऑफ स्क्रिप्ट्स आर प्लेस्ड इनसाइड अँड HTML डॉक्युमेंट. म्हणजे काय, तर ह्या स्क्रिप्ट सेपरेट तुम्ही HTML मध्ये देऊ शकता. म्हणजे काय, तर हेड सेक्शनमध्ये पण डिक्लेअर करू शकता आणि बॉडी सेक्शनमध्ये पण डिक्लेअर करू शकता. म्हणून त्यांना स्क्रिप्टिंग लँग्वेज, क्लायंट साईड स्क्रिप्टिंग अँड सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हटलं जातं. ठीक आहे, या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.